नारळी सप्ताह सुद्धा परळी तालुक्यात झाल्याचं मला आठवत नाही। माझ्या आष्टीत होतो, पाटोद्यात होतो, शिरूर मध्ये होतो, बीड मध्ये होतो, नारायणगडाचा सगळीकडे होतो। आला जिल्ह्याचं तालुक्याचं बंधन नाही, पण परळी तालुक्यात अजून सप्ताह झाला नाही आणि तुम्ही वामन भाऊन भगवान बाबाचं नाव कशाला घेता रे? माझी विनंती आहे तुम्हाला, या विभूतींची नावं घेऊ नका। तुम्ही त्यांचे विचार पाळत नाही। 50 लाख तर ह्यांनी इलेक्शन मध्येच घेतले, फक्त 1.5 कोटी राहिले होते। त्या 1.5 कोटी अरे आम्हाला सांगायचं ना वाल्या काका, तो आम्हाला सांगायचा 1.5 नाही 3 गोळा करून दिले असते आमच्या संतोषसाठी आम्ही, बर का? आणि मी तुम्हाला विनंती करतो, नुसतं येऊन भाषण ऐकू नका, कोरडं हे देऊ नका, काही ना काही मदत या दोन्ही कुटुंबियाला द्या अशी माझी विनंती आहे तुम्हाला। का मदत द्या? मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर माझे वडील गेले, दुसऱ्यांदा आमदार, त्यातल्या बाबतीत राणादादा नशीबवान आहेत, अजूनही पद्मसिंह पाटील साहेब आहेत, त्यांच्यावरती आशीर्वादाचा हात आहे। आमचं ते छत्र लवकर हरपलंय। 2दा आमदार झालेला बाप, त्याला 6 महिने खालतं का वरतं कळत नव्हतं। अरे ह्या लेकराचं वय किती आहे रे? 12वीला आहे, आणि हे दुसरं लेकरू 5वी-6वीला आहे। यांच्यावरती काय बेतलंय? यांच्यावरती प्रेमाचा हात तुमचा सगळ्याचा असू द्या, ही माझी विनंती आहे तुम्हाला। तुम्ही ठेवताल का नाही? मायबाप, जनता जनार्दन आपण संतोषला ज्या पद्धतीने मारले ती पद्धत चुकीची आहे। आणि जातीचं आणि पातीचं कशाला आणता रे? कुठले दुकानं मांडिता जातीची आणि पातीची? संग्राम धनवे नावाचे आमच्या इथला एक यूट्यूबर आहे, संग्राम धनवे, आणि एक माजी सरपंच बोललाय बबन खेडकर पाथर्डीचा, तेवढं जरा ऐका तो काय म्हणतोय। बऱ्याच जणांचे डोके मोकळे होते, मला असं वाटतं कुठं मराठा वंजारा करता। अरे ते काय बोलतोय बबन खेडकर नावाचा माजी सरपंच, बघा, नसली बघितली मुलाखत 3 का 4 मिनिटाचं आहे, तेवढं जरा ऐका, माझी अशी विनंती आहे। आणि त्याच्यामध्ये तो वंजारी समाजाचं बोलतोय, मराठा समाजाचं बोलतोय, ती एवढं ऐका। आणि माझी विनंती, हे का करतेत पाटील? परळीवाले असे का वागतेत? भगवानगड आमच्या इथे आहे, नारायणगड आमच्या इथे आहे, वामन भाऊचा गड माझ्या मतदारसंघात आहे। भगवानगडाचं आणि वामन भाऊच्या गडाची, नारायणगडाची तर लांब राहिली, पण भगवानगड आणि नारायणगडाचा सप्ताह ह्या परळी तालुक्यात आज पोच झाला नाही। नुसतं म्हणतात भगवान बाबा भाषणात, अरे भगवान बाबाची परळीत सप्ताह नाही होत, वामन भाऊचा होत नाही। महाराज, दोन्ही महाराज आहेत आमचे, भगवानगडाचे शास्त्री महाराज आणि विठ्ठल महाराज, दोघांना परळीत बोलावलं जात नाही, आतापर्यंत तरी बोलत नाहीत। आणि वर्षाचा सप्ताह असतो, तो सुद्धा नारळी सप्ताह सुद्धा परळी तालुक्यात झाल्याचं मला आठवत नाही। माझ्या आष्टीत होतो, पाटोद्यात होतो, शिरूर मध्ये होतो, बीड मध्ये होतो, नारायणगडाचा सगळीकडे होतो। आला जिल्ह्याचं तालुक्याचं बंधन नाही, पण परळी तालुक्यात अजून सप्ताह झाला नाही, आणि तुम्ही वामन भाऊन भगवान बाबाचं नाव कशाला घेता रे? माझी विनंती आहे तुम्हाला, या विभूतींची नावं घेऊ नका। तुम्ही त्यांचे विचार पाळत नाही। तुम्ही काय करताय? साठे नावाच्या पोराचा FIR आहे माझ्या हातात, महिंद्रा कोटक का काहीतरी, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, फक्त मराठ्याचा आहे म्हणून बदाड 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 मारला। आणि त्या माणसाने 7 का काय ह्याचे मारलेत, SBIचे मॅनेजर, आणि त्यांनीच ह्याला मारला। बळबळ जीव वाचून अंबाजोगाई पोत आला, FIR केली, त्याची सत्यप्रत माझ्याकडे ही बघा। आता मगा कोणीतरी भेटलं, म्हणलं ह्या साठ्याला मारलं, म्हणलं द्या बाबा कॉफी। अरे आता 7 का 8 गुन्हे आहेत म्हणले, अजून परळीच्या पोलिसांनी हा अटक केलं नाही। अरे इतकं भयान घडलं तरी बी परळीचे पोलीस नेमकं कसे वागतात याचा सवाल आम्हालाच कधीतरी पडायला लागलाय। 7 गुन्ह्यातले आरोपी अजून अटक होत नाही, आणि साठे नावाच्या पोराला त्याचं सुद्धा एकूण सगळं मिळून 65 सुद्धा वजन नाही, एकदम लोकडा आहे तो। मी टीव्हीत बघितला बारकाल्या ह्याच्या, तर त्याच्यामध्ये ही परिस्थिती।
अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी महासंस्कृती कार्यक्रम घेतला आमच्या ह्यांनी, कोणी आका महासंस्कृती महोत्सव बीड 2024 सगळा मिळून खर्च झाला 10 लाख। आणि मी आज माहिती घेतली, कलेक्टरला विचारलं, म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तिजोरीतून, तर ते म्हणले 5 कोटी रुपये। सगळा मिळून खर्च 10 लाख झालाय त्या महोत्सवाचा। 5 दिवस महोत्सव चालला, कुठलं बी येंडू गोंडू काही उचलून आणायचं तिथं ठेवायचं, अशा पद्धतीचा तो महोत्सव। 5 कोटी रुपये खाल्ले 10 लाखाच्या। अजून कोणतं तुमच्याकडे नवीन आयटम आलाय का 10 लाखात? 10 लाख डालो 5 कोटी मिळवलेत। हे महासंस्कृती कार्यक्रम मुंबईच्या एका एजन्सीला काम मिळालं होतं, ते काढून वाल्मिक याने मिनाज फारुकी नावाच्या माणसाला दिलं। याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी सीबीआय कडे आणि त्या ईडी कडे चौकशी देणार आहे। हा बघा मिनाज फारुकी, हे परभणी जिल्ह्यातला मिनाज फारुक। वाल्मिक 5 कोटीचं बिल काढलं, 10 लाख रुपये खर्चा, 4 कोटी 90 लाख रुपये जेब में। मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं तर काय होईल? ही घ्या ईडीची नोटीस, 2/2/2024 ची ईडीची नोटीस। हे वाल्मिक अण्णा का प्रताप, इथं एक प्रताप बसलेले आहेत माग बर का, प्रताप पाटील, प्रताप सिंह पाटील। हे माल कमावणार सिंह वाल्मिक अण्णा असं ह्यांचं नाव इथं ठेवावं लागेल। या ठिकाणी पाकिस्तानातून तस्करी झाली। गुजरातमध्ये 60 कोटींचं 173 किलो ड्रग पकडलं। आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची 8 महिन्यापूर्वीची बर का, ही काढून आणली मी, तुम्हाला सुद्धा टाकतो, तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो, आमदार आमचे राणादादा असतील, स्वामी साहेब असतील, सावंत साहेब आले नाही, त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे, मला वाटतं त्यांचा पुतण्या का कोणतरी आलेला आहे, पण त्यांचं ॲक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे, त्याच्यामुळे ते आलेले नाहीत। मला स्वतः तर ते बोलले यांना असं असं परिस्थिती आहे। याच्यामध्ये ड्रग महाराष्ट्रातील तिघांसह 5 अटकेत, 3 दिवसात 890 कोटीचे ड्रग जप्त। दिव्य मराठीची बातमी, दिव्य मराठी पेपर, हा पेपर बघ। आणि हे इंजेक्शन आहे, ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर का, ऐसा लगाने का, आणि रातभर बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे। दम मारो दम जुना झाला, आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला। नवीन गाणं मला माहित नाही, मी नवीन पिक्चर बघत। तुम्हाला सांगतो याच्यामध्ये 890 कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप, दत्ता आंधळे हे 2 आरोपी अटक आहेत। गेल्या 1.5 वर्षापासून का 1 वर्षापासून त्याच्याबरोबर कोणाबरोबर फोटो